आकर्षक स्वरूपामध्ये नेकबँड सौजन्य केले. प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच समवेत लाडक्या प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकांची उधळण बघायला मिळाली. सरांचे देखील मनपूर्वक आभार. बालाजी ज्यूस आपले देखील आम्ही पुनश्च एकदा आभार व्यक्त करीत आहोत. पांडुरंग ज्ञानू पाटील कैलासवासी व्यक्तिवलय सरांचे देखील स्मृती प्रित्यर्थ सर्व दात्यांचे पुनश्च एकदा शब्दफुलांनी आभार आभार आभार. यानंतर स्पर्धेच्या नियोजनाकरिता संपूर्ण संयोजन समितीने जी मेहनत घेतलेली आहे आदरणीय प्रणिलजी गिल्डा साहेब अर्थातच DYSP महोदय त्यांची साथ आणि सोबत देत असताना मागील 2 ते 3 महिन्यांपासून संयोजन समितीची अथक अशी मेहनत या स्पर्धेला सुयशस्वी स्वरूप प्रदान करून देण्याकरिता बाळू धावडे साहेब, सिद्धू करंडे साहेब, आदरणीय अझर पिरजादे साहेब, कुमारजी पाटील साहेब, निलेशजी मगर साहेब, दत्ता वाघमोडे साहेब, आदरणीय अकीब पिरजादे साहेब, इंजमाम नाईकवाडी साहेब, आदरणीय रामा RSPM, प्रमोदजी माने साहेब, इम्रान शेख साहेब, सरफराज इनामदार साहेब, शंभू माळी साहेब, जालिंदर काळे साहेब, अंकुश वनमाने साहेब ज्यांनी या स्पर्धेकरिता भरपूर मेहनत घेतलेली आहे. आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण नाव आदरणीय अज्जू महात साहेब ज्यांनी सातत्यपूर्ण रीतीने मागील 2 महिन्यांपासून या स्पर्धेकरिता अथक परिश्रम घेतलेले आहेत. या सर्व कमिटीची मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर सर्व कमिटीकरिता जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. खूप सुंदर आयोजन तथा नियोजन करून दाखवलं आणि जवळपास 30 लाख प्रेक्षकांनी स्वर्गीय बाळू डांगे चषक या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे. पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यामध्ये तब्बल 2 लाख प्रथम पारितोषिक आणि या 30 लाख प्रेक्षकांचा उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली अजरामर अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू देखील सातत्यपूर्ण रीतीने खेळताना बघायला मिळाले. आणि आदरणीय भांडवलकर साहेब सरांना विनंती आहे पण सन्मानाने व्यासपीठावरती विराजित व्हायचं आहे. भांडवलकर साहेब या प्लीज. पोलीस दलामध्ये कार्यरत एक दिग्गज प्रणिलजी गिल्डा साहेब आपण सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. आदरणीय सागर मर्दा साहेब आपण देखील यायचं आहे. सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. बघा आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर प्रेरणादायी विचार ऐकत असाल परंतु संत तुकाराम महाराजांचं फार सुंदर असं एक शब्दवलय इर्षादजी, निंदकाचे घर असावे शेजारी. अजरजी, जब तक जिंदा है तब तक निंदा है. आणि आयुष्यामध्ये तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, काही करा, परंतु सगळ्यात मोठा प्रेरणा मंच कोणता आहे ठाऊक आहे? सर्वात मोठा प्रेरणा मंच आहे निंदा. आणि आयुष्यामध्ये जर प्रणिलजी गिल्डा साहेब, DYSP महोदय, PSI कुमार पाटील साहेब, आदरणीय अझरजी पिरजादे साहेब, अकीब पिरजादे साहेब आणि संपूर्ण संयोजन समितीला जर तुम्ही हलक्यामध्ये घेतलं तर ते एकच सांगणार आहेत, सिर्फ बात ऐसी करू कि निशाना बन जाए. अगर हम सुना दे अपने जवानी के किस्से तो हमारी निंदा करने वाले लड़के हमारे पाव दबाने लग जाए. लक्षात असू द्या, फक्त बोलून नाही दाखवलंय, करून दाखवलंय. आणि तब्बल 30 लाख प्रेक्षकांनी स्पर्धेला डोक्यावरती उचलून धरणं. आणि मी भरपूर स्पर्धा कव्हर केल्या इर्षादजी, परंतु आज प्रॉपर वानखेडे स्टेडियमला देखील फिकं पडेल असं दृश्य या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगलीमध्ये अनुभवायला मिळालं. जिकडे बघाल तिकडे फक्त प्रेक्षकच होते. या स्पर्धेच्या यशाबद्दल जितकं कौतुक करावं तेवढं कमीच. आता आपण
सर्व प्रायोजकांचे आभार व्यक्त केलेले आहे. स्पर्धेबद्दल देखील चर्चा केलेली आहे. सर्वप्रथम मी विनंती करेन की आदरणीय प्रणिलजी गिल्डा साहेब आपण ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. स्वर्गीय कैलासवासी बाळू डांगे स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा यामध्ये प्रथमतः तर विजेता संघ, उपविजेता संघ, सर्व सहभागी संघ या सर्वांचं अभिनंदन आहे. वैयक्तिक आभार आहे की आपण सर्वजण इथे आलात, तुमचा चांगला खेळ सांगलीकरांना दाखवलात आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट ह्या सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आपल्याला बघायला मिळालं. त्याबद्दल सर्व सहभागी संघाचं, त्यांच्या मालकांचं, सर्व स्पॉन्सर्सचं वैयक्तिक आभार. थँक्यू सो मच. त्यासोबतच आमच्या कार्यालयामध्ये काम करणारे ASI श्री बाळू मुसा डांगे यांचं मागील महिन्यात दुःखद निधन झालं आणि कुठेतरी होते की त्यांच्या स्मृतीला आपण जपावं. सांगलीमध्ये त्यांनी जेही काही पोलीस खात्यासाठी काम केलेलं आहे, जेही काही लोक त्यांनी जोडलेले आहेत, या सर्वांच्या प्रेमातून ही संकल्पना उभारली की आपण एक अशी क्रिकेट स्पर्धा घेऊया जी खेळण्यासाठी महाराष्ट्रभरातून आमंत्रित संघ आपण बोलवू. त्यासोबतच ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवर खेळलेले आयकॉन खेळाडू आपण इथे बोलवू आणि सांगलीतल्या तरुणांना, सांगलीतल्या यंगस्टर्सला चांगलं क्रिकेट आपण बघू देऊ. त्यामध्ये 1 महिन्याच्या आत नियोजन जे केलेलं आहे, तुम्हाला इथे येलो जर्सीमध्ये जो कोणी दिसतोय फक्त आणि फक्त त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झालेलं आहे. सांगणारा एक असतो पण करणारे जे असतात तेच खरं करणारे असतात आणि तुम्ही हे प्रत्यक्षात उतरवलं. ज्या पद्धतीचं डोक्यात होतं त्यापेक्षाही सुंदर, दर्जेदार आणि क्वालिटी असं क्रिकेट तुमच्यामुळे सगळ्यांना बघायला मिळालं. तुमच्या सगळ्यांचं वैयक्तिक आभार. त्यासोबतच स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्टीत तुम्ही जर नोटीस केलं असेल, प्रेक्षकांची संख्या तर भरपूर होती. व्ह्युअर्स आपण सांगितलं आता 30 लाखच्या आसपास व्ह्युअर्स याला झालेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला, ह्या सगळ्यांनी केला. त्यामध्ये किटच्या क्वालिटी असेल, बॉलची क्वालिटी असेल, पिचची क्वालिटी असेल, बॅरिकेड्स असतील, प्रेक्षकांचं स्टँड असेल, ट्रॉफीज असतील. 25 किलोचं फर्स्ट ट्रॉफी आहे ती काचेची, म्हणजे ग्लास ट्रॉफी 25 किलोची फार रेअर टुर्नामेंटला बघायला मिळते, ती सुद्धा आपण आणलेली आहे. त्यासोबतच tenniscricket.in 2.19 मिलियन सबस्क्रायबर ह्या चॅनलला आहेत आणि त्यांचंच यूट्यूब लाईव्ह आपण आणलं ह्या टुर्नामेंटसाठी. तर प्रत्येक गोष्टीमध्ये अशा प्रकारे आपण क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला होता. जे खेळाडू येत आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती, फूड स्टॉल इथे लागलेला होता. त्यासोबतच प्रत्येक डॉट बॉलला 1 झाड लावण्याचं ट्री प्लांटेशनचा ड्राईव्ह आपण घेतला. प्लास्टिक कलेक्शनसाठी पण आपण ड्राईव्ह एका NGO सोबत घेतला. तर बऱ्याच नवीन गोष्टी, रील्सची आपण स्पर्धा घेतली. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही स्पर्धा चांगल्या उंचीवर पोहोचली. त्यातही टायटल स्पॉन्सर आपले जे आहेत त्यांचं मला वैयक्तिक आभार मानायचं आहे. हिज हायनेस श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि युवराज आदित्यराजे पटवर्धन. त्यासोबतच पंचायत आणि गणपती संस्थान सांगली यांचं सुद्धा वैयक्तिक आभार की त्यांनी ह्या स्पर्धेला टायटल स्पॉन्सरशिप अगदी कमी वेळेत दिली. त्यांना हा कन्सेप्ट आवडला आणि पुढील वर्षीपासून सांगलीच्या गणपती संस्थानने ही स्पर्धा दत्तक घेतलेली आहे अशी घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे. म्हणजे एकदा एखादी मोठी स्पर्धा घेणं तुलनेनं अवघड जरी असेल तरी सातत्य त्यामध्ये राहणं, कन्सिस्टन्सी ठेवणं, दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित करणं हे फार मोठं असतं आणि त्यासाठी चांगल्या लोकांचा पाठिंबा गरजेचा असतो. तर तो आपल्याला गणपती संस्थांनी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. विशेष मला 2 लोकांचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी काम केलंय पण पहिल्यांदा मी ज्या 2 लोकांना सांगितलं ते म्हणजे कुमार पाटील साहेब. कुठे आहेत कुमार पाटील साहेब? प्लीज या. आणि अझरभाई, अझरभाई जिथं कुठं असाल स्टेजवर या. कुमार पाटील साहेब आणि अझरुद्दीन पीरजादे. पोलीस खातं हे रँकवर काम करतं, मात्र क्रिकेट हा खेळ हा कुठल्याही रँकवर काम करत नाही. खेळत असताना एक व्यक्ती बॅट्समन असतो किंवा बॉलर असतो किंवा फिल्डर असतो. त्यावेळेस तो DYSP नसतो, PSI नसतो किंवा अंमलदार नसतो. आणि हे क्रिकेटनी जोडलेले माझे भाऊ आहेत आणि ह्यांनी जी ताकद लावली आहे त्यामुळे ही स्पर्धा होऊ शकली.
पहिल्यांदा मी ह्यांना सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे डांगेदादासाठी. ते म्हटले साहेब तुम्ही फक्त सांगा आम्ही करतो. आणि हे जे केलंय तुम्ही, हॅट्स ऑफ, तुमची कमाल आहे. त्यासोबतच सर्वच जे खेळाडू आहेत त्यांचं सुद्धा कौतुक आहे. निवेदक आपले जे आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अशा दर्जाचं निवेदन आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमात, कुठल्याही पब्लिक गॅदरिंगमध्ये, कुठल्याही क्रिकेट स्पर्धेत आम्ही तरी ऐकलेलं नाहीये. आम्हा सांगलीकरांना तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर पुढच्या वर्षीपासून आपण आत्ताच ह्यांना फिक्स करून टाकूया. तुमचं काय म्हणणं आहे? सांगलीकरांच्या मागण्यासाठी आमची आपल्याला विनंती आहे की पुढच्या वर्षीपासून सुद्धा ज्याही वेळेस ही स्पर्धा असेल आपण कृपया वेळ काढावा आणि या स्पर्धेसाठी यावं. तुम्हाला ऐकणं म्हणजे खरंच एक पर्वणी होती. अतिशय दर्जेदार समालोचन. कुठल्याही स्पर्धेचा दर्जा उंचवायचा असेल तर व्हिज्युअल्स म्हणजे यूट्यूब लाईव्ह आणि त्यासोबत कॉमेंट्री ही फार महत्त्वाची असते. ती त्या दर्जाची तुम्ही दिली म्हणून ही स्पर्धा एवढी मोठी होऊ शकली. 2 शब्द तुम्ही म्हटला होतात, मी फार जास्त वेळ बोललो. त्यासोबतच अजून एक गोष्ट आहे, तकदीरचे जे कोणी आहेत सगळेच, इम्रान भाई सोबत, राजू भाई सोबत, सर्वच बाळूभाई सोबत सगळ्यांनीच खूप मेहनत केली आहे. हे ग्राउंड बऱ्यापैकी तुम्ही मेंटेन करता, तुम्ही रोज खेळता आणि त्याच पद्धतीने तुम्ही हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं. सिद्धू कारंडे असतील, अकीब असतील, ज्यांच्या नावावर ही स्पर्धा झाली, त्यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी केलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. परत एकदा सांगलीतल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक आभार आहे. तुम्ही जो सहकार्य, तुम्ही जे सपोर्ट केला, सहकार्य केलं, त्यामुळं इथपर्यंत ही स्पर्धा यशस्वी झाली. आणि स्वयंभू योद्धा आणि अविनाश उपाध्ये तुमचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. तुम्ही एकतर मला टीममध्ये घेतलं, मला कायम शंका असते की मला DYSP म्हणून घेतात का काय, पण कुठेतरी तुम्ही मला महत्त्वाच्या ओव्हर दिल्या आणि असं वाटलं की एक खेळाडू म्हणून मला खेळवलेलं आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं. थँक्यू सो मच आणि परत एकदा आभार. आणि रनरअप आमिर भैया स्पोर्ट्स कोल्हापूर, तुम्ही सुद्धा अतिशय दर्जेदार खेळ केला. विशेषतः मला 30 बॉल 93 अवधूत पाटील, अतिशय जबरदस्त बॅटिंग तुमची या टुर्नामेंटमध्ये बघायला मिळाली. पहिलीच मॅच 19 बॉल 57, त्याच्यानंतर 30 बॉल 93, शेवटच्या ओव्हरला सलग 5 6 आणि लास्टच्या बॉलला सांगून बाउंड्री. हे फक्त एक दर्जेदार खेळाडूच करू शकतो आणि तुमचा खेळ आम्हाला परत बघायचा आहे. सर्वच खेळाडू, नितीन माटुंगे असतील, विकी पुजारी असतील, जावेद संधी असतील, मनोज संपकाळ असतील, सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच, सगळ्यांनी अतिशय दर्जेदार खेळ केला. मात्र बबल पाटीलच्या वादळामध्ये सगळे वाहून गेलेले आहेत. बबल पाटील अफाट, अफलातून, जबरदस्त, शानदार, जिंदाबाद. त्यासोबतच दर्शन भाई, अमेझिंग क्रिकेट तुम्हाला इथं बघायला मिळालं, सांगलीकरांचं नशीब आहे. त्यासोबत आमचे लोकलचे सगळे आयकॉन आहेत. कुणाला बाहेर बसवायचं हा लय मोठा प्रश्न होता, मात्र जेही बाहेर बसले त्यांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केला. सगळ्यांचे आभार मानतो. अशाच पद्धतीनं पोलीस खात्यात परत बदली होत राहील, पण या स्पर्धेच्या माध्यमातून सांगलीशी जोडण्याचा एक संधी मिळालेली आहे. ती पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही बोलवाल अशी अपेक्षा. आणि सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. बघा, आभार कसे मानावेत आणि कसे व्यक्त करावेत हे प्रणितजी गिल्डा सरांकडून शिकावेत. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सर्वांचेच आभार व्यक्त केलेले आहेत. सरांचे मनपूर्वक आभार. यानंतर आदरणीय इम्रान भाई, आपण बहुमूल्य असं मनोगत व्यक्त करावं. श्याम्या कुठे गेला? श्याम, सर्वप्रथम स्वयंभू संघाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि मी पहिलाच बोललो होतो, कोण पण जिंकून दे, पण सांगलीची टीम जिंकणार ती एकच होती, ती स्वयंभू योद्धा होती. आणि सगळ्यात प्रथम आमिरभाई तुम्हाला सांगतो की आम्ही सांगलीतील एक 8-10 टीम्स आहेत रोज प्रॅक्टिस करणारे, परंतु आम्हाला एक असं दाखवून द्यायचं होतं की सांगली एकत्र होऊन कशी टुर्नामेंट होत्या आणि सगळी युनिटी आम्ही एक करून कशी टुर्नामेंट पार पाडायची हे सगळ्यांनी आम्ही जिम्मेदारी करून हे सगळी टुर्नामेंट पार पाडलेली आहे. आणि या टुर्नामेंटमध्ये खरंच आम्हाला जर साथ दिली असेल, काम सगळेजण करतात हो. माझं पाठीमागं जो किंग मेकर असतो, आता नाव घ्यायचं नाही आहे, ते नाव घेतल्याने शिव्या घालतात साहेब, गिल्डा साहेब, कुमार साहेब म्हणा, आझर साहेब म्हणा, यांनी नुसतं आम्हाला पाठीमागून टेकन दिलं. परंतु ही स्पर्धा पार पाडण्यात खरंच तुमचा सगळ्यांचाच हात आहे. आणि मी जिंकलेल्या टीमचं परत एकदा अभिनंदन करतो. आणि दर्शन बांदेकर असून दे, उस्मान पटेल असून देत, किंवा सर्व जे सांगलीत आयकॉन आलेले आहेत,
त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही आमच्या छोट्याशा गावात येऊन आमची शोभा वाढवली क्रिकेटच्या दरम्यान. असंच पुढच्या वर्षी जे टुर्नामेंट होणार आहे तरी तुम्ही मी सगळ्यांनी परत यात पार्टिसिपेट करावा आणि आम्हाला योग्य ते तुम्ही योगदान द्यावे. धन्यवाद. धन्यवाद. इम्रानभाई यांचं बहुमूल्य मनोगत आपण ऐकलेलं आहे. यानंतर बाळूबाई सर आपण या, आपल्या अमूल्य वाणीमधून आम्हाला प्रबोधित करावं. पहिल्यांदा ज्या संकल्पनेतून आपण एक 15-18 दिवस पूर्वी हा स्पर्धा घेण्याचं ठरवलं होतं आणि त्यानंतर ह्या स्पर्धा सांगली, मिरज, कुपवाडचे सर्व आमचे खेळाडू मित्र मिळून या ठिकाणी या स्पर्धा पार पाडल्या आणि एक चांगल्या स्पर्धा ज्या आम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा अपेक्षेपेक्षाही उंच दर्जाच्या स्पर्धा झालेल्या आहे. यात सर्व खेळाडू, सर्व संघ, सर्व जे स्पॉन्सर वगैरे आहेत त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सांगलीत पुन्हा अशा स्पर्धा होणार अशी ग्वाही देतो. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय PSI कुमार पाटील साहेब आपण आपलं बहुमूल्य मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. बोलायचं तर भरपूर आहे, भरपूर मनात आहे, पण आनंदात थोड्या भावना मी दाबून ठेवून बोलतो. सगळ्याच काही गोष्टी मी इथं व्यक्त होणार नाही. सुरुवात ह्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका एरियामध्ये जे क्रिकेट प्लेयर्स आहेत त्यांना एकत्र आणून ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ही टुर्नामेंट पार पडणं ही आमच्यासाठी फार अवघड होतं. सांगलीवाडी क्रिकेट क्लब असू दे, क्रिकेट किंग्ज असू द्यात, तकदीर स्पोर्ट्स असू दे, त्यानंतर नव महाराष्ट्र, मोरया, फौजी 11, युनिव्हर्सल, मिरजच्या 2 टीम आहेत, इजमामची टीम आहे किंवा उमेश कोळेकरची टीम आहे, सावळी आहे, बुधगाव, कौलापूर आणि कुपवाड, ACC कुपवाड, या सगळ्या टीममधले 2-2 प्लेयर आम्ही एकत्र घेतले प्रतिनिधित्व स्वरूपात आणि SMKC या ब्रँडच्या खाली आम्ही सुरुवात केली. मागील वर्षी दिवाळीमध्ये 23 ऑक्टोबरला आमच्या डोक्यात संकल्पना आली की जशी जिल्ह्यामध्ये प्रीमियर लीग होते 16 टीमची, तोच सेटअप लावून याच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती टुर्नामेंट आयोजित करायची होती. 23 तारखेला आमच्या डोक्यात संकल्पना आली, 23 ऑक्टोबरला, आणि 23 नोव्हेंबरला आम्ही 208 प्लेयरचं ऑप्शन घेऊन फायनल खेळलो 23 नोव्हेंबरला. ते आमचं पहिलं यश होतं. त्याच्यानंतर MPPL असू दे, MTPL असू दे, तकदीर प्रीमियर लीग असू दे, क्रिकेट किंग्ज असू दे, आणि आता जी आगामी आहे नव महाराष्ट्री लीग आहे. भरपूर 7 ते 8 लीग एकदम चांगल्या झाल्या. आमचा उद्देश एकच होता की इथल्या जे खेळाडू आहेत यांना परफेक्ट प्लॅटफॉर्म मिळावा. हे डोक्यात येत असताना पुण्याच्या टीमचं ज्यावेळेला मॅचेस पाहिल्या त्यावेळेला असं वाटायला लागलं की पुण्याच्या टीममध्ये आणि आपल्या टीममध्ये फार फरक आहे. तो फरक कुठं तर जर कमी करायचा असेल तर त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे. मॅटर नाही, हार जीत होत राहील. आज याच ग्राउंडवरती पुण्याची टीम असू दे, रायगडची टीम असू दे, ज्या टीम आम्ही फायनलच्या दावेदार म्हणून समजत होतो त्या दोन्ही टीम आज फायनलमध्ये नाहीत. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट कधी पण करवट बदलते, लक्षात ठेवा. कुणीही समजायचं नाही की मी म्हणजे ऑस्ट्रेलिया टीम असू दे, वेस्ट इंडिज टीम असू दे, त्यांना फेस करायचं एवढं फार सोपं नव्हतं, पण ते सुद्धा वर्ल्ड कप हरलेत. त्यामुळं चांगल्या टीम पण इथं हरलेल्या आहेत. त्या आमच्यापेक्षा कधीही चांगल्या आहेत, पण त्यांचा आज दिवस नव्हता. आणि सगळ्यांना एक सांगायचं आहे की गर्दीत उभा राहिलो तर ताकद मिळते, पण जर बाजूला उभा राहिलो तर नक्कीच ओळख मिळते. आणि तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली आणि बाजूला उभा राहिलो म्हणून ही ओळख मिळाली मित्रांनो. फक्त DYSP गिल्डा साहेब राहू द्यात, कुमार पाटील किंवा आझर पिरजादे यांच्यामुळे हे घडलेलं नाही. आमच्या अंकुश वनमानेपासून जे सगळे प्लेयर इथं राबलेत, या ग्राउंडची सेवा केल्या, हे सगळं श्रेय त्यांना आहे. शिवाय ही टुर्नामेंट एवढी गर्दी गोळा करणं, आम्हाला जे ब्लॉगर आहेत किंवा सोशल मीडियाची काही मुलं अटॅच झाली, अतिशय धन्यवाद. त्यांच्यामुळे ही टुर्नामेंट आम्ही मोठी करू शकलो. 2002ला ज्यावेळेला आम्ही नुकतंच कॉलेज लाईफ जगत होतो त्यावेळेला आम्ही बघितलं होतं की या टुर्नामेंट याच ग्राउंडवरती टॉपच्या टुर्नामेंट झाल्या होत्या. त्याच्यानंतर एवढी टुर्नामेंट मोठी झाली नव्हती. फार मोठं आव्हान होतं आणि या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे मोठं आव्हान आम्ही पार पडले. नशिबानं आपल्याला चांगले स्पॉन्सर मिळाले आहेत.
हेच क्रिकेट असंच चालू ठेवत राहू. दरवर्षी आपण यासारखी टुर्नामेंट आपण आयोजित करत राहू. चांगले चांगले प्लेयर इथं आणू. ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती सांगली जिल्ह्यातून खेळाडू खेळावेत अशी माझी इच्छा होती. त्यामुळे ही टुर्नामेंट आम्ही ISPL अफिलिएटेड केली. सांगली जिल्ह्यातील पहिली टुर्नामेंट आहे जी ISPL अफिलिएटेड झाली. हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे घडलंय. यात कुणाही वैयक्तिक एकट्याचं श्रेय नाही. हे सगळं तुमच्या गोष्टीमुळे घडलंय. एखादी मोठी टुर्नामेंट पार पडत असताना स्पॉन्सर असले तर टुर्नामेंट पार पडते. जे स्पॉन्सर आम्हाला आता आमच्या पाठीशी राहिले, PNG असू द्यात, हरमन चहा असू दे, किंवा जैन मोबाईल शॉप असू दे, लाईन असू दे, समर्थ किड्स असू दे, गणपती संस्थांच्या माध्यमातून असू द्यात, किंवा ब्रदरहूड असू द्यात, आणि कुणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल, पण यांच्या मदतीशिवाय ही टुर्नामेंट पार पडणं अशक्य आहे. या क्रिकेटला कुणाचा तर राजाश्रय पाहिजे, आणि या लोकांनी आम्हाला राजाश्रय दिला असं समजतो, आणि ही टुर्नामेंट आम्ही पार पडलोय. अशाच पद्धतीनं परत टुर्नामेंट पार पडाव्यात. वेळ व्हायला लागलाय, आणि मी फारसं बोललो असेल तर माफ करा, आणि पुढे कार्यक्रम चालू करा. धन्यवाद. पुढील मनोगत ऐकण्यापूर्वी आपण सर्वप्रथम पंचांना निरोप देणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना लांबचा प्रवास करायचा आहे, म्हणून सिद्धू गुरव अँड कंपनी. सिद्धू सर या मंचावरती. प्रथमेश आपण यायचं आहे. बालाजी ज्यूसचे अधिकृत अधिपती आपण आपल्या शुभ हस्ते पंचांना सन्मानित करायचं. या सिद्धू गुरव अँड कंपनी आपलं स्वागत आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सर्व पंचांना आम्ही सन्मानित करीत आहोत. आदरणीय जयंत तांबेकर साहेब, आमसिद्ध गुंठल साहेब, आदरणीय महेशजी पेटकर साहेब आपल्या सांगली प्रभागातील पंच आहेत, आणि खूप चांगल्या रीतीने स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका साकारलेली आहे. आदरणीय आमसिद्ध गुंडधळ साहेब सांगली, महेशजी पेटकर साहेब सांगली, जयंत तांबेकर सांगली आणि सिद्धू गुरव साहेब या चारही पंचांचे मनपूर्वक आभार. प्रथमेश आपण आपल्या शुभ हस्ते सर्व पंचांना सन्मानित करायचं आहे. आकर्षक स्वरूपामधील सन्मान चिन्ह आणि सुयोग्य मानधन देऊन आम्ही या पंचांना सन्मानित करीत आहोत. खूप खूप आभार. आदरणीय महेशजी पेटकर साहेब सांगली, आदरणीय सिद्ध गुणधळ साहेब सांगली, आदरणीय जयंत तांबेकर साहेब सांगली आणि आदरणीय सिद्धू गुरव साहेब, सर्व पंचांचे मनपूर्वक आभार. खूप चांगल्या रीतीने आपण पाहू शकाल पंचांचा सुयोग्य सन्मान येथे केला जातोय. पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा. स्वर्गीय बाळूडांगे चषक या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये आपण बहुमूल्य भूमिका अदा केली, त्याबद्दल खूप खूप आभार. यानंतर tenniscricket.in यूट्यूब वाहिनीचे आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत, आणि त्याकरिता एक प्रतिनिधी आपण यायचा आहे. tenniscricket.in 14 फेब्रुवारी 2005 मध्ये यूट्यूबचा शोध लागला. तर पुढे जाऊन संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून tenniscricket.in या चॅनलचं इन्व्हेन्शन करण्यात आलं, आणि आज जगभरामध्ये जे 7 खंड आहेत, आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका, त्या 7 खंडांमधील 195 पैकी 182 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रसारण करण्यात आलं. cricket.in चे मनपूर्वक आभार, आणि आमिर भैया यांचे देखील शतशः आभार, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या पुरस्काराचं वितरण केलेलं आहे. यानंतर मंडप डेकोरेटर्स प्रतिनिधी आपण यायचं. त्यानंतर लाईटमॅन आपण देखील यावं. सिद्धू सर या आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपले विचार व्यक्त करायचे. हॅलो हॅलो. बाळूडांगे चषक 2026 ही सांगलीमध्ये टुर्नामेंट जाहिरात पडली. त्यावेळी पहिला मी कुमार पांडे साहेबाला फोन केला, कारण की माझी शेड्यूल असं आहे की मी सांगलीमधून पहिल्यांदा अंपायरिंगला इथं आलो आहे, आणि आत्ता माझी डेट असं आहे की मी महिन्यातनं 4 दिवस घरी असतो, 25-26 दिवस मी बाहेर असतो. त्यामुळं मी साहेबांना काय विचारलो, साहेब मला ह्या टुर्नामेंटला ऑर्डर आहे का नाही, कारण मी माझा डेट होता गुजरातला ह्या डेटला. मग कुमार साहेब म्हणलं महाराष्ट्रातले कुठलाही हंपर असू द्या तुमच्यासोबत, पण तुम्ही फिक्स आहे, तुम्ही कुठंही धरू नका, असं मला कुमार साहेबांनी सांगितलं. त्यावेळी मी डेट ही फिक्स केला, आणि सांगलीमध्ये आल्यावर मला असं वाटलं की मी कुठं मुंबई, गुजरात, आता तमिळनाडू, केरळामध्ये हंपरिंग करतो असं वाटलं. एवढं पब्लिक आणि ही लाईट डेकोरेशन सगळं बघून मला खूप छान वाटलं, आणि
असाच मला बोलवत राहा. माझ्याकडनं काय चूक झाली असेल तर माफी करा. मी काय मोठा हंपर नाही, हंपरही चुकू शकतो. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जरा लाईटमॅन आणि मंडप डेकोरेटर कोणी प्रतिनिधी आहेत का? या लवकर आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल. लाईट्समॅन अँड मंडप डेकोरेटर्स, चला हा शुभ सन्मान वितरित करण्याकरिता मान्यवरांना मी निमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आकर्षक स्वरूपातील सन्मान चिन्ह देऊन मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या रीतीने फ्लड लाईट्स, अगदी विद्युत रोषणाईमध्ये ही स्पर्धा आपण पाहिलेली आहे आणि त्याकरिता ही आरास सजवणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचे मनपूर्वक आभार. यानंतर आदरणीय आमिर भैया संघ मालक यांना काही महत्त्वपूर्ण असं बहुमूल्य मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. या आमिर भैया, आपण 2 शब्द व्यक्त करावेत. खूप उशीर झालाय, पण काही गोष्टी मला बोलाव्याशा वाटल्या म्हणून त्यांना विनंती केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेले गिल्डासाहेब असतील आणि पोलीस दलातील सर्वच अधिकारी असतील, त्यांचं मी धन्यवाद मानतो. आणि त्याचबरोबर जे कमिटी आहे त्यांचं मी आभार मानतो. कारण जे स्वर्गीय बाळू डांगे, म्हणजेच त्यांना आम्ही साहेब पंपू डांगे म्हणून त्यांना बोलतो, ते माझे मावस भाव आहेत. आणि त्यांचं कार्य बघितलं तर अत्यंत हालाकीतून, गरिबीतून आलेली व्यक्ती, परंतु सांगलीमध्ये अशा पद्धतीने त्यांनी काम केलं की आमच्या भागातील कुठलाही व्यक्ती जर आला तर त्यांचं नाव सांगितलं तर बरीच कामं आमची होत होती आणि स्वतः अग्रेसर असायचेत. अशी व्यक्ती एक आमच्यामधून गेली आणि त्याचं फार मोठं दुःख आम्हाला झालं. परंतु अशा पद्धतीने त्यांच्या नावानं एक स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि अचानकच आम्हाला पॉम्पलेट बघायला मिळालं. आणि पंपू डांगे म्हणजे बाळू डांगे उर्फ पंपू डांगे ही व्यक्ती 1986 ते 1996 या काळात क्रिकेटर होते, चांगले क्रिकेट खेळत होते, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती पण नसेल. परंतु आणि त्यांची घरची परिस्थिती म्हटल्यानंतर एक खाटीक समाजातून आलेली व्यक्ती, परंतु सर्वांचं बरोबर एक प्रेमानं मनमिळावी राहणारी व्यक्ती. आणि माझी विनंती आहे साहेबांना की ही स्पर्धा बरेच वर्ष चालावी त्यांच्या नावानं, कारण का त्या व्यक्तीनं तेवढं सॅक्रिफाईस केलेलं आहे, भरपूर काही लोकांना मदत केलेली आहे अशी व्यक्ती, परंतु काळाच्या पडद्याआड गेली. सर्वात मोठं आम्हाला त्याचं दुःख झालं. त्यामुळं या स्पर्धेत आमचा संघ नोंदवायचं हेच कारण होतं की ही स्पर्धा आपली आहे. आणि सर्वांना सांगतो की जरी सांगली जिल्ह्यामध्ये हे पहिलं बक्षीस गेलं असलं तरी सांगली जिल्ह्यामध्येच हे बक्षीस, ही ट्रॉफी दुसरी सांगली जिल्ह्यामध्येच आहे आणि बक्षीस मात्र कोल्हापूरमध्ये गेलेलं आहे. हे म्हणजे दोन्ही बक्षिसं जे आहेत ते सांगलीमध्येच राहिलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद आमिर भैया यांचं अगदी हृदयद्रावक स्वरूपाचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळालं, ज्यामध्ये स्वर्गीय बाळू डांगे यांच्याबद्दल काही ऐतिहासिक माहिती देखील आपण ऐकली. त्याबद्दल आमिर भैया यांचे मनपूर्वक आभार. यानंतर आदरणीय इर्शादजी बागवान यांचं मनोगत आपण ऐकूयात. खऱ्या अर्थानं आयोजकांनी या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचं अभिनंदन करतो. गेल्या 5 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा आम्हाला इथं त्रास झाला नाही आणि मला वाटतं की आयुष्यामध्ये 43 वर्ष आयुष्य जगत असताना महाराष्ट्र पोलिसांची एवढी जवळीक आम्हाला पहिल्यांदाच लाभली. आदरणीय गिल्डा साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर साहेब मला या स्पर्धेनं खूप काही दिलं आहे. खूप चांगला प्रेक्षक वर्ग इथला या स्पर्धेनं दिला आहे. खूप प्रेम या जनतेनं आम्हा दोघा समालोचकावरती दाखवलं आहे. आयोजन समितीनं तितकंच प्रेम दाखवलं आहे. परंतु मला असं वाटतं की आज दर्शन बांदेकर, बबल नाईक, मयूर कुंभार असेल, मयूर कारंडे असतील, अक्षय तावरे असतील, असे अनेक खेळाडू आज या मैदानावरती आयकॉन खेळाडू म्हणून खेळून गेले. परंतु मला वाटतं की पुढच्या वर्षी आपलं नाव या स्पर्धेमध्ये टेप बॉलचा ब्रँड अँबॅसेडर महाराष्ट्रातला खेळाडू म्हणून आदरणीय प्रणिलजी गिल्डा साहेब तुम्ही असणार आहे. कारण ही संकल्पना जी होती टेप बॉलची आणि प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही ते षटक हाताळलं आणि प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर इकॉनॉमी रेट जर पाहिलं तर आज संपूर्ण स्पर्धेमध्ये गिल्डा साहेब तुमचा इकॉनॉमी रेट सगळ्यात कमी आहे. मला वाटतंय गुन्हेगार पकडण्यामध्ये सर्वात इकॉनॉमी रेट तुमचा असेल या जिल्ह्यामध्ये DYSP म्हणून. परंतु एक खेळाडू म्हणून जर या मैदानावरती कोणी सगळ्यात चांगली कामगिरी केली असेल तर खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही
खऱ्या अर्थानं माझ्या मते आणि संपूर्ण या आयकॉन खेळाडूंच्या मते महाराष्ट्रातील टेप बॉलचा एक ब्रँड अँबॅसेडर खेळाडू म्हणून मी प्रणिलजी गिल्डा साहेब तुमचं नाव आदराने घेईन आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये ज्या ISPL संलग्न स्पर्धा होतील त्या स्पर्धेमध्ये माझ्या समालोचनामध्ये नक्कीच तुमचं नाव घेतलं जाईल. आपण आमच्यावरती विश्वास दाखवला, एवढी मोठी संधी आम्हाला या स्पर्धेमध्ये दिली आणि पुढच्या वर्षीचं सुद्धा बुकिंग तुम्ही या वर्षीच करताय. हा एका समालोचकासाठी झालेला सर्वोच्च बहुमान आहे. आपल्या सर्व आयोजन समितीचं आज रजा घेताना खऱ्या अर्थानं भावना भरपूर आहेत. माझ्याकडे शब्द राहिलेले नाही आहेत. आज आपल्या हस्ते माझा मुलगा उमेर बागवान, तो आता 11वीची परीक्षा दिली आणि विविध प्रकारचे व्हिडिओ बनवतोय, सिनेमॅटिक व्हिडिओ बनवतोय, ब्लॉग बनवतोय आणि आज त्याच्या पहिल्या अधिकृत जर्सीचं उद्घाटन देखील आपल्या शुभ हस्ते संपन्न झाले. साहेब, आपलं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या सत्कारामध्ये 3 सत्कार साहेब राहून गेले. आपण कॉमेंटेटर लोकांचे सत्कार घेऊया. सर्वप्रथम मी दीपेशभाई यांचा सत्कार साहेब तुम्ही घ्यावा, करून घ्यावा. नक्कीच पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, मुंबईचे सुपुत्र, एक स्टार समालोचक ज्यांनी इत्तमभूत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली, दीपेशजी कंडी सर यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय DYSP सन्माननीय प्रणिलजी गिल्डा साहेब यांच्या शुभ हस्ते आयोजन समितीच्या वतीने आपण संपन्न करतोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान देखील आपण घेणार आहोत. विवेक बारमन, आपण या आज कराडवरून आज या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपण उपस्थित राहिला. समालोचकाची भूमिका देखील आपण अत्यंत इत्तमभूतपणे प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. सन्माननीय विवेकजी यांचा सन्मान या ठिकाणी प्रणिलजी गिल्डा साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. यानंतर आदरणीय इर्शादजी बागवान, आपल्याच सोलापूर प्रभागातील सांगोल्याचा बुलंद आवाज, जोरदार टाळ्यांचा गजर. जितकं चांगलं समालोचन तितकाच सुमधुर स्वभाव आहे. जसं त्यांचं मनोगत आपण ऐकलं की जसं आम्हा दोन्ही समालोचकांना पुढच्या वर्षासाठी निमंत्रित करण्यात आलं, लगेचच आभार देखील त्यांनी व्यक्त केले. खूप भावनिक असा हा मनुष्य आहे आणि खूप दर्जेदार समालोचक, संपूर्ण विश्वभ्रमंती करण्यामध्ये अग्रमानांक आहे. तर सरांचे देखील मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आता आपण पुढील वितरणाकडे वळणार आहोत. यानंतर संगीत कक्ष, डीजे ऑपरेटर आपण देखील या. आपला शुभ सन्मान इथे परिपूर्ण केला जाईल. आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतलेली आहे या 5ही रजनीमध्ये. डीजे ऑपरेटर सर या, एखादा प्रतिनिधी पाठवा फटाफट. आपला देखील शुभ सन्मान इथे परिपूर्ण केला जाईल आणि यानंतर लगेचच आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. सुशीलजी बुरले, त्यांना थोडीशी घाई झालंय. हा शेवटचा सन्मान आहे. यानंतर थेट पारितोषिक वितरित केले जातील आणि सर्व प्रेक्षक राजे, समवेत खेळाडू राजे प्लीज या आता अगदी मुख्य क्रीडा मंचाजवळ, कारण आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करतोय. अकिबची पिरजादे, आपण सर्वांना घेऊन यायचंय, कारण आता पारितोषिक वितरणाला अगदीच प्रारंभ आणि शुभारंभ आपण करतोय. प्लीज या सर्व खेळाडू वर्ग, आपणास विनम्र विनंती आहे. डीजे ऑपरेटर, आपल्या मनापासून आभार. आपण मैदानाला नाचवलंय, थिरकवलेलं आहे आणि सध्या सिद्धूची कलियुग सुरू आहे, ताणतणावाचं आयुष्य आहे. मूड जर रिफ्रेश करायचं असेल तर एखादं गाणं ऐकलं की बरं वाटतं आणि त्याबद्दल डीजे ऑपरेटर यांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आता पारितोषिक वितरणाला होणार आहे सुरुवात. जर कोणाचे आभार राहिले असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. उदा सर्वांचेच आभार अगदी यथोचित स्वरूपामध्ये परिपूर्ण झालेले आहेत. पारितोषिक वितरणाचा प्रारंभ आणि शुभारंभ. अभिनंदनजी बिरणाले साहेब आहेत त्या ठिकाणी. अभिनंदन साहेब आहे त्या ठिकाणी. हा सर, यायचं आहे आपल्याला स्टेजवरती, कारण एक विशेष पारितोषिक आहे. बघा, प्रत्येक गोष्टीवरती चर्चा होते, परंतु मी नेहमी सांगतो की जे मुख्य व्यासपीठ असतं सिद्धूजी, ते मान्यवरांशिवाय अधुरे आहे. आता सिद्धूजी यांची एकंदरीत प्रणिल साहेबांची उपस्थिती आहे या ठिकाणी, आमिर साहेब आहेत आणि संपूर्ण मान्यवर आहेत, तर व्यासपीठ अगदी प्रफुल्लित वाटतंय. म्हणजे मान्यवरांशिवाय व्यासपीठ अधुरे आहे आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांशिवाय अगदी संपूर्ण क्रीडांगण देखील अधुरच आहे. परंतु जेव्हा जेव्हा दोन्हीही गोष्टी एकत्रित एक सूत्रात गुंफल्या जातात तेव्हा मात्र ती स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि त्याचं सर्वात उत्तम उदाहरण स्वर्गीय बाळोडांगे चषक. बॉस साहेब आपण या. बॉस सर, आपल्याला यायचं आहे मुख्य क्रीडा मंचावरती. आणि हा उल्लेख मी का केला प्रेक्षकांचा, कारण जे पहिलं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत, या पारितोषिकाचे जेव्हा तुम्ही स्वरूप ऐकाल तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांचं महत्त्व कळेल. आदरणीय बिरनाळे साहेब आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत आणि क्रिकेटचे खूप मोठे दर्दी आदरणीय अभिनंदनजी बिरनाळे, म्हणजेच वरद सर्व्हिस सांगली चे अधिकृत अधिपती आहेत.
तर प्रेक्षक राजा आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. बघा तुम्हाला कळेल की प्रेक्षकांचं महत्व किती मोठं आहे. पहिलं पारितोषिक वितरण अंतिम सामन्यामधील सामनावीर ज्याने 7 षटकार खेचलेले आहेत, 1 चौकार खेचलेला आहे. एनी गेसेस? प्लेअर ऑफ द मॅच जो करतो भल्या भल्या गोलंदाजांची हवा टाईट, सिंधुदुर्ग क्रिकेटची यान बान शान, चौकार षटकारांचा प्रधान मिस्टर बबल नाईक. 49 धावा केवळ 13 चेंडूंमध्ये. आणि अंतिम सामन्यासाठी आता आपण पारितोषिकाच्या स्वरूपाकडे वळूयात. बघा नवतरंग शॉपीच्या वतीने आकर्षक बॅग आहे आणि समवेत सिद्धू करंडे सरांच्या वतीने नेकबँड देखील आहेत. आणि समवेत प्रेक्षकांचं महत्व कळवून देणारा सर्वात मोठा क्षण वरद सर्व्हिस सांगलीचे अधिकृत अधिपती सर्वेसर्वा अभिनंदन बिरनाळे साहेब यांकडून अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडूसाठी. बबलजी आपण सुपरस्टार आहात, परंतु प्रेक्षक जेव्हा तुमच्याकडे फोटो मागतील ना जरूर द्या. का ते सांगतोय, हे देखील प्रेक्षकच आहेत आणि आपल्या 13 चेंडू 49 धावांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी या सौजन्य केलेलं आहे. आणि ऑनलाईन हे ट्रान्झॅक्शन आणि सध्या ऑनलाईनचा जमाना. आदरणीय अविनाश उपाध्याय सर, आता हे बघा अगदी सध्या ऑनलाईनचा जमाना आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल 5,000 रुपये क्रेडिट करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल बिरनाळे साहेब आपले मनपूर्वक आभार. आणि बघा आता शेअर मार्केट वाढलेलं आहे. जसं 5,000 रुपयांचं हे पारितोषिक आलं, लगेच संघ मालक उपाध्याय सर सांगतात हम भी कुछ कम नाही. आणि संघ मालकांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपये अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू करिता. आदरणीय प्रवीणजी उपाध्याय सरांच्या शुभ हस्ते सर या आपल्या अगदी करकमळामधून आपण हे पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. ऑनलाईन स्वरूपामध्ये 5,000 आणि रोख रक्कम 5,000 संघ मालकांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते तब्बल 10,000 रुपये आणि आकर्षक स्वरूपातील करंट आहे. बबलजी समवेत वॉच देखील आहे. क्या बात आहे. बबलजी थांबायचं थांबायचं कमिटीच्या वतीने आणखीन 5,000. बबलजी खऱ्या अर्थाने जमाना ऑनलाईनचाच आहे आणि येथे आपण फक्त नंबर सांगायचा. पुन्हा एकदा डिजिटली आपण ते दृश्य पाहणार आहोत. अंतिम सामन्यातील सामनावीराकरिता कमिटीच्या वतीने देखील 5,000 रुपयांचं हे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बघा 2012 मध्ये बबलजी काय झालं होतं, 5व्या क्रमांकावरती सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये मायकल क्लार्क आले होते 5व्या क्रमांकावरती आणि पहिला असा फलंदाज ज्याने 5व्या क्रमांकावरती येऊन ट्रिपल सेंचुरी अदा केली होती. आणि येथे 5 हा जो क्रमांक आहे मायकल क्लार्कसाठी किती लकी आहे ते माहित नाही, परंतु बबलसाठी 3 वेळा 5 5 5 15,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बरोबर 2 अर्धशतकं त्यानंतर 49 धावा देखील 13 चेंडूंमध्ये. बबलजी काय म्हणाल, पारितोषिकांचा तर वर्षा होतोय परंतु क्रिकेटमध्ये खेळत असताना पैशांपेक्षा हे जे प्रेम मिळतं ते किती महत्त्वपूर्ण आहे. नक्कीच काल पहिल्या दुसऱ्या दिवशी आम्ही आलेलो तेव्हापासून सुशील बोरले असेल, उपाध्याय सर असेल, अकिब पिरजाडे असेल, त्यांनी खूप सपोर्ट केला आणि असं वाटलं नाही की माझी आपले दुसऱ्या टीमीतून आलो आहे, आपल्या टीममधून खेळलो आणि चांगल्या मॅच जिंकलो. 100% सगळ्यांनी दिला, त्याबद्दल सगळ्यांचा अभिनंदन करतो मी. आदरणीय गोपाल भट्टा सर, दर्शन बांदेकर आणि दाजी नाईक यांचं प्रशिक्षण कसं राहिलं तुझ्या वाटचालीमध्ये. सर्व आहे तो त्यांच्यामुळे जाय, जास्त करून दर्शन बांदेकर आणि दाजी नाईकचा मला खूप सपोर्ट आहे आधीपासून, त्यामुळे या इथे मी खेळू शकलो. आणि मनोज सपकाळ सर असतील, नितीन वाटोंगे सर, त्यांना मी बघायला आधी मॅचला जायचो बांधा वगैरे आंबे सावंतवाडीला. आता त्यांच्यासोबत खेळायला मला भेटतंय, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. क्या बात आहे. बहुधा 2017-18 मध्ये विश्वसुंदरी बनली होती मानुषी चिल्लर आणि तिच्यापेक्षा सुंदर फटकेबाजी करणारा हा बबल नाईक आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. 2 अर्धशतकं आणि 13 चेंडूंमध्ये 49 धावा महाअंतिम सामन्यामध्ये. अभिनंदन बबलजी आणि पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच आपण पाहतोय बबन नाईक ज्यानं ट्रिपल लाईक मात्र या मैदानावरती मिळवलेत असं म्हणायला हरकत नाहीये. तब्बल 15,000 रुपयांचं पारितोषिक त्यानं आपल्या नावावरती जमा केलंय.
नक्कीच खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकलात. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय होऊ शकते, अगदी जेव्हा मी लहान होतो ना सिद्धूजी, मला देखील घरी सांगायचे की टेनिस बॉल खेळून बघून तू काय देवे लावणार आहेस. आता मी देखील उत्तर देतो, टेनिस बॉल बघून आणि खेळून भरपूर काही अचीव करता येऊ शकतं. आता बबल नाईकला बघा 15,000 रुपये कसे सहज घेऊन गेले, परंतु आठवडी बाजारामध्ये हे शक्य नाही आहे. यासाठी कसब, कला, कौशल्य आणि कर्तृत्व देखील लागतं. आणि ते आहे 2 सामन्यांमध्ये अर्धशतक आणि त्यानंतर 13 चेंडूंमध्ये 49 धावा. आता IPLचा जो रेकॉर्ड आहे, IPLचा रेकॉर्ड देखील आपण पाहिला. यशस्वी जयस्वाल 13 चेंडूंमध्ये 50 धावा. आज ब्रेक होता होता राहिला. येथून आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळूयात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाच्या वितरणासाठी मुख्य मंचावरून मी विनंती करतोय. आदरणीय संजय पाटील साहेब या आपण आपल्या शुभहस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. जे स्वरूप आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आकर्षक स्वरूपातील शूज आहेत. ओके, धन्यवाद. पारितोषिकाचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. क्षेत्ररक्षकाकरिता आकर्षक स्वरूपामधील पारितोषिकाचं स्वरूप आकर्षक स्वरूपामधील शूज कमिटीच्या माध्यमातून दातृत्वशील भूमिका अदा करण्यात आलेली आहे. तर बेस्ट फिल्डर, एनी गेसेस, कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? काही अंदाज? बेस्ट फिल्डर कोण असेल मित्रांनो? संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने केलेला आहे उच्च स्तरीय उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षक आपण देखील पाहिला होता सामन्यामध्ये, प्लेइंग 11 मध्ये निवड झाली नव्हती, जॉन्टी रोड्स, परंतु बदली खेळाडू म्हणून आले. 6 जल त्यांनी टिपले आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील ठरले. हा अतिशय रंजक किस्सा आहे क्रिकेटच्या विश्वातला. आणि सध्या स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026 पहिल्या हंगामातला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हारले पारले, कुणासमोर नाही हारले, भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी खेचून खेचून मारले. सुशील बुर्ले बेस्ट फिल्डर. या सुशीलजी, आपला शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जाईल. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला. वन ऑफ द क्लासिकल ऑलराऊंडर. आणि सुशीलजी बुर्ले यांचा हा शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जातोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळूयात. उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही संयोजन समितीच्या वतीने मुख्य मंचाच्या वतीने विनंती करतोय. आदरणीय भांडवल आपण या सर, आपल्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाज ज्याने घेतलेले आहेत 5 सामन्यांमध्ये तब्बल 9 विकेट्स, जो ठरलेला आहे पूर्णतः इकॉनॉमिकल, 10, 15, 20 वर्षांचा आहे प्रदीर्घ अनुभव. कोण 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 कोण? उत्कृष्ट गोलंदाज मनोज संगपाळ. अभिनंदन. या मनोजजी, खऱ्या अर्थाने आमिर भाई या ठिकाणी खुश असतील. आमिर भाई स्पोर्ट्स कोल्हापूर संघाचाच खेळाडू आहे, जो ठरलेला आहे बेस्ट बॉलर. आणि स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील करंडक या मनोज संगपाळ यांना वितरित केलं जात आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मनोजजी, काही बोलायचं आहे या शुभ प्रसंगी? आकर्षक स्वरूपातील शूज समवेत आकर्षक ग्लिटरिंग ट्रॉफी मनोजजी संगपाळ ठरलेले आहेत बेस्ट बॉलर. 5 सामन्यांमध्ये 9 विकेट्स आणि भरपूर इकॉनॉमिकल ठरलंय. आणि त्या कारणास्तव मात्र स्पर्धेमधील सर्वाधिक चमचमता सितारा. मनोजजी, काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया? हे स्पेशल आहे. आतापर्यंत मी बॅट्समन म्हणून खेळलोय, पहिल्यांदा एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला बॉलर म्हणून बक्षीस मिळते, त्यामुळे खूप खुश झालोय. काय आता बोलण्यासारखं नाही, आता आनंद गगनात मावून झालाय. थँक्यू. नक्कीच. म्हणजे मनोजजी, हे कसं झालं, अभ्यास केला भूमितीच्या पेपरचा आणि पेपर आला इंग्रजीचा.
फलंदाज म्हणून एंट्री केली, गोलंदाज म्हणून मैदान गाजवलं. कॉंग्रॅच्युलेशन्स, मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. आता पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. आदरणीय या उपाध्याय सर, आपण आपल्या शुभस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज ज्याने केलेले आहेत स्वर्गीय बावडंगे चषक 2026च्या पहिल्या हंगामामध्ये तब्बल 100 धावा. 100 नाही आहेत, 9 लाख दे शून्यासारखंच अंकित केलंय. 190 धावा केवळ 5 सामन्यांमध्ये. षटकारांची संख्या आतापर्यंत IPL स्पर्धेचा इतिहास जर आपण तपासून पाहिला ना, तर पहिल्या क्रमांकावरती ख्रिस गेलेत. 2012 मध्ये एका हंगामात त्याने 59 षटकार खेचले होते, स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला होता. दुसऱ्या क्रमांकावरती आंद्रे रसेल आहेत, ज्यांनी 2019 मध्ये 52 षटकार खेचले होते. परंतु तेथे तुम्हाला 16 सामने देखील खेळण्याची संधी दिली जाते. येथे अवघ्या 5 सामन्यांमध्ये 20 षटकार आहेत आणि 13 चौकार आहेत. 190 धावा आहेत. मिस्टर बबल नाईक बेस्ट बॅटर. कॉंग्रॅच्युलेशन्स. सिंधुदुर्ग क्रिकेटचा हुकमी इक्का. मोठमोठे गार केले गम्मत मध्ये, झडू नको पिन्नत मध्ये. काम 25 है, मेरे जैसा 1, तेरे जैसे 36 है. बबल नाईक, कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात है. 190 धावा, 20 आणि पारितोषिकाचं स्वरूप बघा. विराज स्पोर्ट्सच्या वतीने आकर्षक स्वरूपातील बॅट, विराज स्पोर्ट्स आभार आणि ग्लिटरिंग ट्रॉफी कमिटीच्या वतीने त्यांचे देखील शतशः आभार आभार आभार. विराज स्पोर्ट्स आणि इथे बघू शकतात आपण ऑन स्क्रीन विराज स्पोर्ट्स यांचे मनपूर्वक आभार. अभिनंदन बबलजी. हा, बबलने बॅट अगदी अशी करून दाखवले बघा. पावसाळा आल्यानंतर हिरव्या कलरचं मॅट आणि बबल नाईकच्या हातामध्ये बॅट, या दोन्ही गोष्टी शोभून दिसणाऱ्या असतात. कॉंग्रॅच्युलेशन्स बबल. आता पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळूयात. अर्थातच नाही सिरीज नंतर. आता चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करूयात. पारस ट्रॉफी यांचे मनपूर्वक आभार. जे 4ही ग्लिटरिंग ट्रॉफीज आपण पाहतोय सरांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेले आहेत. पारस ट्रॉफीचे शतशः आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, जे स्वरूप रोख रक्कम 51,000 आणि आकर्षक सागरजी मर्दा यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभलेलं आहे. सागरजी मर्दा, आपले देखील मनपूर्वक आभार. पारस ट्रॉफीज आणि अतिशय ग्लिटरिंग ट्रॉफीज आहेत. अगदी नेत्रलोचक, हृदयाच्या कप्प्यामध्ये, नजरेच्या कवाक्षामध्ये रुतवून आणि साठवून ठेवावा अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चौथ्या क्रमांकाचा हकदार ह्या पारितोषिकाच्या वितरणाकरिता आम्ही विनंती करतोय. संपूर्ण व्यासपीठाला या सर्व मान्यवर प्रणिलजी गिल्डा साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ. चौथ्या क्रमांकाच्या वितरणाकरिता आपण यायचं आहे. रोख रक्कम 51,000 आणि चमचमणाऱ्या करंडकाचा हकदार. चौथा क्रमांक आपल्या नावावरती केलाय. RS प्रेमी, RR स्पोर्ट्स, पनवेल, रायगड. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. क्या बात है. तब्बल 51,000 रुपये आणि आकर्षक स्वरूपातील काय ट्रॉफी आहे इर्षादची, जबरदस्त. या ट्रॉफीची चमक आणि या धमक बघण्यासारखी आहे. काय म्हणाल इर्षादजी या ट्रॉफी बद्दल? नक्कीच जर आपण पाहिलं तर चौथा क्रमांक मिळालाय का पहिला क्रमांक मिळालाय असं सुद्धा ट्रॉफी घेताना वाटणार नाही. इतकी आकर्षक सुबक अशी आखीव आणि रेखीव ट्रॉफी ज्याला म्हटलं जाईल. अगदी वर्ल्ड कपच आहे सांगली जिल्ह्याचा. नक्कीच. बघा सिद्धूजी, मानवी डोळ्यांची क्षमता 576 मेगापिक्सल आहे, परंतु त्या डोळ्यांना या ट्रॉफीने मात्र दिपवून टाकलंय. इतकी जबरदस्त ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतं. अभिनंदन. आता पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळूयात. तृतीय क्रमांक, संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे आपण या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. प्रणिलजी गिल्डा सरांच्या समवेत अगदी संपूर्ण व्यासपीठ आणि या दिग्गजांच्या करकमळामधून आपण तृतीय क्रमांकाच्या संघाला आदरणीय दीपकजी भांडवलकर साहेब आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. आपल्या करकमळामधून या ट्रॉफीचं वितरण होणार आहे. तर तृतीय क्रमांकाचा हकदार, रोख रक्कम 51,000 रुपये आणि आकर्षक स्वरूपातील करंडक, नागभूमी स्पोर्ट्स 32 शिराळा, नाद निराळा.
कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. भांडवलकर सरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता त्या ट्रॉफीचं वितरण केलं जात आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नाद निराळा, नागभूमी स्पोर्ट्स, 32 शिराळा. बघा काय पारदर्शकता आहे. रोख रक्कम 51,000 ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. दूध का दूध, पाणी का पाणी. जबरदस्त पारदर्शकता आहे या स्पर्धेमध्ये. उपाध्याय सरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल रोख रक्कम 51,000 रुपये. नाद निराळा, 32 शिराळा, आधी हत्ती स्वीकारा, शेपूट नंतर घेता येईल. आणि महत्वपूर्ण आहे ती रक्कम, रोख रक्कम 51,000 रुपये. अत्यंत पारदर्शक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आदरणीय प्रवीणजी उपाध्याय साहेब, आपण यायचं आहे पुढील पारितोषिक वितरणाकरिता. तर पुढील पारितोषिक वितरण आहे द्वितीय क्रमांकाचे हकदार, रनरअप. पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम तब्बल 1,00,000 रुपये आणि आकर्षक करंडक. मानकरी ठरलाय आमिर भैया स्पोर्ट्स कारवीर कोल्हापूर. कॉंग्रॅच्युलेशन्स. या आमिर भैया, आपण देखील यायचं. हा सन्मानाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण, सुवर्ण क्षण. काय म्हणाल इर्शादजी, कसा वाटला कोल्हापूरकरांचा तांबडा पांढरा रस्सा? जबरदस्त. या स्पर्धेला आल्यानंतर मात्र आपण पाहतोय की सर्वांच्या नजरा होत्या आज कोल्हापूरच्या अवधूत पाटीलच्या बॅटवरती. ज्या पद्धतीनं त्याची बॅट तळपली होती, परंतु हे यश काही कमी नाहीये. आमिर भाईंचा असणारा खेळाडूवरती विश्वास मात्र आज या कोल्हापूरच्या संघानं सार्थ केला. सलामीची जी जोडी होती, तांबडा पांढरा रस्सा प्रमाणे मात्र एकदा जोरदार टाळ्या देखील झाल्या पाहिजेत. आमिरभाई स्पोर्ट करवीर कोल्हापूरचा संघ दुसऱ्या क्रमांकाचा ठरलाय. मानकरी आणि तब्बल 1,00,000 रुपयांचं कॅश प्राइज. रोख रक्कम 1,00,000. बघा इर्षादजी, पहिल्यांदा मी हे बघतोय. महाराष्ट्रामध्ये भरपूर स्पर्धा मी कव्हर अप केलेल्या आहेत, परंतु अगदी इतक्या क्लॅरिटीने 1,00,000 रुपये हे पहिल्यांदा पाहिलेले आहेत. खूप सुंदर, खूप सुंदर पारदर्शकता. आता पुढील पारितोषिक वितरण आहे प्लेयर ऑफ द सिरीज. पारितोषिकाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर मालिकावीर खेळाडूकरिता आकर्षक ट्रॉफी तर आहेच, परंतु रोख रक्कम 10,000 आहे मंडळाच्या वतीनं. आणि ही जबरदस्त आर्थिक सहाय्य बघायला मिळेल. एका चांगल्या टॅलेंटला न्याय देणारं हे पारितोषिक आहे. कमिटीच्या वतीने रोख रक्कम 10,000, समवेत आकर्षक स्वरूपाची ट्रॉफी. मालिकावीर मित्रांनो, काय वाटतंय मालिकावीर कोण असेल? प्लेयर ऑफ दी सिरीज. बघा प्रदर्शन काय, मालिकावीर खेळाडूचं प्रदर्शन आपण बघूयात. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खास करून आदरणीय रोहितजी पाटील यांचा देखील उल्लेख करावा लागेल, कारण ही जी रोख रक्कम ॲडव्होकेट महोदय रोहितजी पाटील यांच्या सौजन्याने लाभलेली आहे. त्याबद्दल उच्च विद्या विभूषित व्यक्तिबलय ॲडव्होकेट महोदय रोहितजी पाटील, आपले अंतःकरणापासून शतशः आभार. आता आपण बघूयात प्लेयर ऑफ द सिरीज ची वाटचाल. 5 सामने 160 धावा, 5 सामने 4 विकेट्स आणि जे पॉइंट्स आहेत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर जे आपण काउंटिंग केलेलं आहे, तर पॉइंट्स आहेत 475. ही रेटिंग आहे. कोण असेल प्लेयर ऑफ द सिरीज? जली को आग कहते हैं, बूजी को राख कहते हैं. जिस राख से बारूद नहीं, बारूद नहीं, बारूद नहीं, जिस राख से जल्लाद बनता है उसको अवधूत पाटिल कहते हैं. सबसे कातिल अवधूत पाटिल, प्लेयर ऑफ द सिरीज, स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026. 475 पॉइंट्स, 5 सामन्यांमध्ये 160 धावा, 4 विकेट्स, 30 चेंडू 93 धावा, 19 चेंडू 57 धावा, सलग 5 चेंडू 5 षटकार 1 चौकार. जल्लाद है अवधूत पाटिल, सबसे कातिल ब्रँड ऑफ भुई, हवा हवाई. क्या बात है. शिर्डीमध्ये साई, फुलामध्ये जाई आणि जुई, घरामध्ये आई, ब्रँड ऑफ भुई, सबसे कातिल अवधूत पाटील जल्लाद. कॉंग्रॅच्युलेशन्स.
अवधूतजी काय बोलणार या शुभप्रसंगी 2 शब्द? ते दृश्य फार महत्वाचं आहे बघा. ऑनलाईन रोख अगदी डिजिटली आहे. 10,000 रुपये डिजिटली पेड केलेले आहेत. ऍडव्होकेट रोहितजी पाटील यांच्या मनापासून आभार. अवधूतजी काय म्हणाल? थोडासा खंत राहील, फायनल जिंकलो नाही. टीमकडून थोडीशी अपेक्षा होती की रन्स याव्यात, पण टायमिंग असते, झाल्या नाहीत रन्स, जिंकलो नाही. पण नेक्स्ट टाइम प्रयत्न करेन आम्ही फायनल जिंकायचा. अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीकरिता अवधूत पाटील, प्लेअर ऑफ द सिरीज, डेंजरस. तर विशेष सत्काराकडे आपण वळणार आहोत. यानंतर विशेष सत्कार आदरणीय आमिर भाई आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. बघा, संघ मालक जो असतो हा एखाद्या स्पर्धेचा आत्मा असतो. कारण खेळाप्रती निस्सीम जिव्हाळा आणि समवेत क्रिकेटवरती असलेलं प्रेम, खेळाडूंवरती असलेलं प्रेम याचं जिवंत ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण आमिर भैया यांचा एक शाही सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. आमिर सर, या आपण मुख्य मंचासमोर. हा शुभ सन्मान प्रदान करण्याकरिता आम्ही विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने आदरणीय प्रणिलजी गिल्डा साहेब. समवेत आदरणीय संजय पाटील साहेब आपण देखील यायचंय. आपला देखील विशेष सत्कार या ठिकाणी केला जाईल. आणि संयोजन समितीला विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष असा प्रदान करायचा आहे. संघ मालक खऱ्या अर्थाने कुठल्याही स्पर्धेचा आत्मा, खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्यामध्ये संघ मालकांची भूमिका ही दर्जेदार असते. आणि त्याबद्दल आदरणीय आमिर भैया, समवेत संजय पाटील सरांचे मनपूर्वक आभार. यानंतर आदरणीय अविनाशजी उपाध्याय यांचा शुभ पूर्ण करण्याकरिता संपूर्ण कमिटी आपण यायचं आहे. सिद्धू साहेब आणि संपूर्ण संयोजन समिती आपण यावं. आपल्या शुभ हस्ते उपाध्याय सरांना आपण सन्मानित करूयात. संघ मालक आहेत. विजेत्या संघाकरिता सर्व संघ मालकांचे आभार आपण व्यक्त करणार होतो, परंतु ते अनुपस्थित आहेत. परंतु आपण संघ मालकी स्वीकारले, या स्वर्गीय बावडंगे चषकाला यशस्वी केलं, म्हणून स्पर्धेतील सर्व संघ मालकांचे आम्ही शब्द फुलांनी विशेष विशेष आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. यानंतर सर्व कमिटी मेंबर्स यांचा शुभ सन्मान निलेशजी मगर यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. या पुन्हा एकदा आपण या कमिटी मेंबरच्या नावांची उद्घोषणा करूया ज्यांच्यामुळे स्पर्धा अगदी सुयशस्वी आहे. आदरणीय बाळू धावडे साहेब, सिद्धू कारंडे साहेब, अजर पिरजादे साहेब, कुमार पटेल साहेब, निलेशजी मगर साहेब, दत्ता वाघमारे साहेब, अकीब पिरजादे साहेब. अकीबजी बहुधा अकीबजी आपण देखील यायचंय. अकीब पिरजादे साहेब, समवेत इंजमाम नाईकवाडी आपण देखील यायचं. इंजमामजी आपण यायचा आहे सत्कार स्वीकारण्याकरिता. कमिटी मेंबर्स आदरणीय रामा RSPM, प्रमोदजी माने, इम्रान शेख, सरफराजजी इनामदार, शंभू माळी साहेब, जालिंदर काळे साहेब, अंकुश वनमाने साहेब, समवेत अज्जू महात, सर्व कमिटी मेंबरचा हा यशस्वी शुभ सन्मान आहे. अज्जू महात यांची देखील भरपूर मेहनत मागील 2 महिन्यांपासून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता. अजर साहेब यावरती. अजरजी या. अजर पिरजादे आपले देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी बहुमूल्य अशी भूमिका अदा केलेली आहे. खूप खूप आभार. आपल्यामुळेच खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं. तब्बल 2 लाख प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेचे आम्ही साक्षीदार बनू शकलो. मनपूर्वक आभार. चला आता प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण प्रणिलजी गिल्डा साहेब आणि संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे. DYSP महोदय, प्रणिलजी गिल्डा आणि संपूर्ण व्यासपीठ आपणास विनंती आहे की आपण
चला, स्पर्धेचं महाअंतिम पारितोषिक रोख रक्कम 2 लाख रुपये मंडळाच्या वतीने समवेत पारस ट्रॉफी यांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील करंडक सागरची मर्दा साहेब समवेत अपूर्व शहा सरांचे मनपूर्वक आभार, ज्याने आकर्षक स्वरूपातील करंडक सौजन्य केलेला आहे. रोख रक्कम 2 लाख, आकर्षक करंडक हकदार स्वर्गीय बाळू डांगे चषक 2026 स्वयंभू योद्धा सांगली, ज्यांनी कामगिरी केलेली आहे इर्षाची चांगली. काय म्हणाले विजयाबद्दल? सांगलीच्या धर्तीवरती आपल्या जिल्ह्यातला सांगली जिल्ह्याचा वर्ल्ड कप मात्र पटकावणारा संघ ठरलाय स्वयंभू योद्धा सांगली. तब्बल 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि एक आकर्षक मात्र आपण पाहतोय क्रिस्टल क्लिअर चषक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तब्बल 2 लाख रोख रक्कम आणि आकर्षक करंडकाचे धनी ठरलेले आहेत, मानकरी ठरलेले आहेत स्वयंभू योद्धा सांगली. स्वतःच्या ओम ग्राउंड वरती इर्षादजी, इलाका भी हमारा धमाका भी हमारा, जवाब है करारा. कॉन्ग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. तर स्पर्धेची जी सांगता आहे ती वंदे मातरम सहित आपण करणार आहोत. डीजे ऑपरेटर, वंदे मातरम रेडी आहे का? डीजे ऑपरेटर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल. यानंतर आदरणीय अविनाशजी उपाध्याय या ठिकाणी बहुमूल्य असं मनोगत आपल्या समोर व्यक्त करणार आहेत. या आपण ऐकूया सरांना. आज आपल्या टीमनं फायनल मारल्या. नेक्स्ट टाइम ज्यावेळी आपलं ही परत सिरीज चालू होईल, चषकपूरचं येईल, त्या दिवशी आपली ही सगळी वाघ आपली त्या दिवशी टाइम असणार आहेत सगळीजण. लक्षात ठेवा, हीच टीम असणार, पहिली टीम आपलीच असणार आहे नोंद पण, आणि हीच वाघ आपली असणार आहे सगळी. धन्यवाद. आयकॉन आहे हीच. धन्यवाद उपाध्याय साहेब, आपलं मनोगत ऐकण्यामध्ये एक वेगळीच रसिकता होती. वंदे मातरम सहित स्पर्धेची सांगता होणार. डीजे ऑपरेटर, आपण जर सज्ज असाल तर ग्रीन सिग्नल पोहोचवा आमच्यापर्यंत. रेडी आहेत? ओके, धन्यवाद. प्रेक्षकांना आणि खास करून खेळाडूंना विनंती आहे, आपापल्या शिरावरील कॅप बाजूला करायच्या आहेत. आपण वंदे मातरम सहित या स्पर्धेची सांगता करणार आहोत. इर्षादजी, गिल्डा साहेब, कुमार साहेब, आझर साहेब, वरती यावरती वंदे मातरम घेणार होतो आपण वरती. वंदे मातरम सहित स्पर्धेचा समारोप होणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपापल्या शिरावरील ज्या कॅप आहेत त्या बाजूला कराव्यात. प्रणय साहेब, फक्त आता काही 2 मिनिटं या आपण स्टेजवर. वंदे मातरम सहित आपण समारोपाकडे वळूयात. कसं आहे इर्षादजी, आता आपण या स्पर्धेला अगदीच फिनिश करतोय, परंतु सर्व खेळाडूंना विनंती कोल्हापूर संघ सगळे या, कोल्हापूर आणि सांगली आपण वंदे मातरम घेतोय. सगळे या बाजूला या, सगळे या समोरच्या बाजूला या, सगळे इतर प्रेक्षक जरी आपण देखील आले तरी चालेल. सगळे या खेळाडू, कोल्हापूर, अवधूत पाटील या, सगळे. बघा, सर्वाधिक महत्वाची गोष्ट गिल्डा साहेब, आपण स्पर्धेच्या समारोपाकडे वळू लागलोय, परंतु सर्वात महत्वाचा संदेश आहे. आपण गो ग्रीन सांगली तर सर्वांना सांगितलेला आहे, परंतु आता दूरवरचा प्रवास करून आम्ही देखील आलो, जवळपास 500-600 किलोमीटर दूर, आणि हे सर्व खेळाडू वर्ग देखील दूरवरून आले आहेत. म्हणून एक महत्वाचा मेसेज देऊयात. सध्याचा जमाना असा आहे गिल्डा सर की सर्व तरुणांना KTM पाहिजे. अगदी TVS नको, MET नको, युनिकॉर्न देखील नको सर, फक्त KTM पाहिजे. चेहऱ्यावरती शिरस्त्राण नको, हेल्मेट नको, तर गॉगल पाहिजे. घरी प्रत्येकाची आई वाट बघताय, कुणाचे आजोबा वाट बघतायत, कुणाची सौभाग्यवती वाट पाहताय, कुणाची मुलं वाट बघतायत, तर कुणाची गर्लफ्रेंड देखील वाट बघते की अमुक वाजता आमच्या घरचा कुलदीपक परत येईल. परंतु जर तुम्ही हेल्मेटचा वापर केला नाही, जर तुम्ही गाड्या योग्य स्पीडने चालवलं नाही,
तर हानी होऊ शकते. म्हणून विनंती एकच आहे, आपण दूरवरून आलेलो आहोत, जाताना प्रत्येकाने आपापल्या गाड्या सावकाश चालवा, जेणेकरून आई वडील अगदी सुखरूप आपल्या प्रतीक्षेमध्ये राहू शकतील. हा मौलिक संदेश स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय आणि आम्ही देखील आता रजा घेण्यासाठी सज्ज होतोय. अगदी भावनिक क्षणांतून पुढे येत असताना स्वर्गीय बावडंगे यांना पुनश्च एकदा भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतोय आणि वळतोय वंदे मातरमकडे. सर्वांनी खेळाडू वर्ग आपापल्या कॅप बाजूला मला करा वाटतं please. कोल्हापूरचे सर्व खेळाडू समोरच्या बाजूला येईन कॅमेरा, या समोरच्या बाजूला, इकडे या समोर, जावेद भाई अवधूत या, सगळे या इकडे, या बाजूला या, समोर समोर या, समोर या, समोर चला या, समोर या. या खेळाडू वर्ग, भारताला स्वतंत्र उगाच मिळालं नाही. अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या सन्मानार्थ आपण आपापल्या जागेवरती उभे राहूयात. उपाध्याय साहेब या या संघमालक पेक्षा मालक हा उच्चार फार भारी वाटला आम्हाला. जेव्हा सर्वांनी त्यांना तो आवाज दिला, मालक असा तो उच्चार होता आणि ऐकण्यास मध्ये एक वेगळीच अवीट चव. अविनाशजी आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार. डीजे ऑपरेटर सुसज्ज आहेत. परेड मयूरजी या ना, मयूरजी आपण देखील यायचं. आयकॉन खेळाडू ज्यांना अगदी चलचित्रामध्ये आपण कैद करणार आहोत टेनिस cricket.in माध्यमातून. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. वंदे भारत माता की. परेड विश्राम. स्वर्गीय बावडंगे चषक 2026 सांगली स्पर्धा राहिली चांगली आणि यथार्थपणे परिपूर्ण झालेले आहे असं मी समालोचक दीपेश कंडी जाहीर करतोय आणि आपल्या सर्वांची रजा घेतोय. आणि ह्या पुढील अगदी येत्या रविवार सोडून त्या पुढच्या रविवारी वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण अगदीच यशस्वी स्वरूपामध्ये गो ग्रीन सांगली वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे हा उपक्रम देखील आपण राबवणार आहोत. सर्वांना दीपेश कंडीचा प्रेमपूर्वक नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.